आताच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणानं उत्तर दिलं। जवळजवळ 2 तासापासून अधिक त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं। सर्वसाधारणपणे असं अर्थमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर काही प्रश्न विचारला देण्याची सभागृहाची प्रथा आहे, परंतु प्रत्येक कामकाज हे दडपूनच घेऊन जायचं, दामटूनच न्यायचं, लोकांच्या प्रश्नांचा सामना करण्याचं धाडस या सरकारमध्ये नसल्यामुळं त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू दिले नाही। मी त्याच वेळेला सभागृहामध्ये अध्यक्षांच्याकडे परवानगी मागत होतो की सरकारला म्हणजे अर्थमंत्र्यांना सभागृहामध्ये ते भाषण करत असताच एक कविता आलेली आहे, ती मी वाचून दाखवणार होतो आणि महाराष्ट्राच्या समोर ती कविता जावी अशी इच्छा माझी होती, परंतु तिथे काही मला ती कविता वाचून दाखवता आली नाही, किंवा भावना म्हणा, कविता म्हणू नका, भावना म्हणा, ती भावना मी वाचून तुमच्या समोर वाचून दाखवतोय आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावी अशी माझी इच्छा आहे। त्या जे आलेली आहे कविता, तिचं नाव आहे भावा। एक बहीण म्हणते भावा, म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा, ते म्हणते भावा नको मला तुझे 1,500, भावा नको मला तुझे 1,500, बेकारीनं भाचा तुझा बेजार, भर रस्त्यात तुझ्या भाचेची होते शिकार, पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आधार, भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं, भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं, भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं, भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न, भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न, मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगणं, भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं, भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं, जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला, बघ जमतंय का एवढंच हवं मला, जमलं तर शिक्षण मोफत दे मला, दादापणाचा लय मान मिळेल तुला, जास्त काही नको दादा एवढंच दे तुझ्या लाडक्या बहिणीला। ही कविता अत्यंत बोलकी आहे। महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो, ती मला वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती महाराष्ट्रामध्ये जावी याकरता मी या ठिकाणी उभा आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।